नमस्कार, आपण पाहत आहात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे प्रतिपादन। अक्कलकोट शहर आणि तालुक्याचा विकास हा झपाट्याने होत आहे। अक्कलकोट शहरात विकासाची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत। पुढील 2-2.5 वर्षात ही सर्व कामे पूर्ण होणार असून यानंतर बदललेले चित्र पाहावयास मिळणार आहे। अक्कलकोट शहर व तालुक्यात जी विकास कामे झाली आहेत ती पत्रकारांच्या सहकार्यामुळे झाली असून अक्कलकोट तालुक्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले। अक्कलकोट शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी, चॅनलचे प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, ज्येष्ठ नेते मल्लीनाथ स्वामी, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, RPI आठवले गटाचे अध्यक्ष अविनाश मडीखांबे आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, विकासाभिमुख पत्रकारिता ही नेहमीच मार्गदर्शन करत असते। पत्रकारांच्या विविध बातम्यांमुळे उणीवांची जाणीव होते। तालुकावासियांच्या इच्छा आकांक्षा या पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातून समजून आल्या, त्या पूर्ण करण्याचे काम मी करत आहे। पत्रकारितेतून कौटुंबिक गरजा पूर्ण होत नाहीत, पण एक आवड आणि नाद असल्याने तालुक्याच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांची भूमिका ही मोलाची ठरली आहे, असे शेवटी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितले। यावेळी पत्रकार मारुती बावडे, बाबासाहेब लिंबाळकर, आनंद तानवडे, अविनाश मडीखांबे आदींनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास पत्रकार नंदकुमार जगदाळे, स्वामीराव गायकवाड, यशवंत पाटील, रमेश भंडारी, प्रशांत भगरे, शिवानंद फुलारी, अरविंद पाटील, योगेश कबाडे, रविकांत धनशेट्टी, चेतन जाधव, सोमशेखर जमशेट्टी, महेश गायकवाड, दयानंद दणुरे, सैदप्पा इंगळे, शिवानंद गोगाव, रियाज सय्यद, आदित्य अंबुरे, कमलाकर सोनकांबळे, गौतम बाळशंकर आदी पत्रकारांसह चंद्रकांत दसले, नागू कलशेट्टी आदी उपस्थित होते। स्वप्न अक्कलकोट तालुक्याने बघितले होते ते एकूण सिंचन असेल, तेही स्वप्न म्हणजे खूप वर्षापासून जे आपण बघत होतो ते आता पूर्णत्वास विकास कामात कधीच संपर्क नाही। ती एंडलेस प्रोसेस आहे आणि ती लाईफ टाईम चालू शकणार, पण तरी त्यातले जे मुख्य स्वप्न आपण आजपर्यंत जे बघितले होते तर तरी पूर्णत्वास ह्या 22 ते 24 काळामध्ये आणि ह्याचं श्रेय होणार असेल हे सगळं पत्रकार तुमचं आहे। वारंवार तुम्ही तुमच्या लेखणीतून ज्या ज्या गोष्टी आमच्या निदर्शनात आणून दिली त्याची पूर्तता किंवा त्याचं काम, तालुकावासियांचे स्वप्न, तालुकावासियांचे इच्छा आकांक्षा हे तुमच्या लेखणीच्या माध्यमातून कधी कधी काय होतं की रोज आपण एकच गोष्ट बघत असतो, तेच रस्ते, तोच शहर आणि काय पाहिजे, काय बदलावं हे लोकप्रतिनिधीच्या आमच्याही लक्षात येतं, पण आपल्या जगण्याच्या लेखणीतून तुम्ही आम्हाला वारंवार निरीक्षण समजून दिल्यानंतर आम्हालाही काही गोष्टी समजले, पूर्णत्वास जाण्यासाठी आम्हीही प्रयत्न केले आणि काम करत असताना बघा सख्खे भाऊ बाप बेटे असतील तरी त्यांनी ज्या एकमेकांच्या मतामध्ये फरक पडतो आणि आपण तर सगळेजण वेगवेगळ्या कुटुंबातून, वेगवेगळ्या परिवारातून, वेगवेगळ्या जर्नलिझममध्ये सुद्धा वेगवेगळ्या तुमच्या सगळ्यांचे वृत्तपत्रिका वेगवेगळे आणि प्रत्येकाची विचारधारा, आयडिओलॉजी ठरलेली असते। शेवटी व्यक्ती म्हणून माझं आयडिओलॉजी वेगळी आहे, तुमची वेगळी आहे, सगळ्यांची वेगळी। हे काम करत असताना सुद्धा आपण प्रिज्युडाइज माइंड ज्याला म्हणतो, पूर्वग्रह दूषित असं जर विचारानं आपण कधी बसलो तर त्या गोष्टीचा त्रास होतो। पण माणसाने बदल हे स्वीकारत जायला पाहिजे। राजकारणात कधी होतं, कधी माझं आम्ही जमत नाही, कधी माझं यांचं जमत नाही,
माझं तसं पत्रकारितेत सुद्धा कधी कधी आपल्यात होत असतं. शेवटी वेळा काम करत असताना कधीतरी एखाद्या वेळी मिठाचा कडा तुम्हाला आणि आम्हाला दोघांना लागू शकतो. पण अशा गोष्टी वेळीच बाजूला करून परत आपण एकमेकाला जुळवून घेऊ. शेवटी बघा एक मला कळतं की कुठल्याही पत्रकाराचं पत्रकारितेवर कुटुंब चालत नाही. बाकी कोणाला कळो न कळो माझ्यासारख्या राजकारण्याला ह्या गोष्टीचं भान आहे की तुम्ही एखादं जाहिरात मागितले एखाद्या तर त्याच्याने असं म्हणून काय होणार आहे किती होणार आहे. खरं तर मला कधीच पत्रकारांचा अर्थ करण्याचा हिशोब करा. कारण कुटुंब चालवण्यासाठी ज्या ज्या गरजा आपल्या आहेत ह्या कधीच तुमच्या ह्या व्यवसायातून पूर्ण होत. पण तरीही प्रत्येकाला एक नाद असतो, प्रत्येकाला एक आवड असते आणि त्या आवडमध्ये आर्थिक गणित झाले चालत नाही. शेवटी आपल्याही समाधानाचं वाटतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजसेवेचं व्रत जर कोणी घेतलं असेल तर पत्रकार कोणी घेतलंय. स्वतःच्या कुटुंबाचा जास्त न विचार करता एक सामाजिक आवड म्हणून तालुक्याच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान म्हणून स्वतःचा वैयक्तिक जास्त विचार न करता